श्री स्वामी समर्थ. 2025 हे वर्ष आपल्यासाठी कसे असणार? कोणत्या नंबरच्या मुलांकसाठी हे वर्ष चांगले असेल आणि कोणत्या मुलांकासाठी नाही? कुणाची प्रगती होणार, कुणाला अडथळे येऊ शकतात, कुणासाठी 2025 हे वर्ष शुभ असेल, हेच या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. वर्ष 2025चा मुलांक 9 आहे, म्हणून या वर्षाचा स्वामी मंगळ आहे. वर्ष 2025 मध्ये मंगळाचा प्रभाव राहणार आहे. मुलांक 1 साठी करिअरमध्ये खूप प्रगती, तर मुलांक 3चा मानसन्मान वाढणार आहे. मुलांक 6 असणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे, तर मुलांक 7 असणाऱ्यांच्या मार्गात अडथळे देखील येणार आहेत. मुलांक 1 ते मुलांक 9 साठी नवीन वर्ष 2025 कसे असणार? कोणत्या शुभ अंकांचा प्रभाव आपल्यावर पडणार ते बघूया. ज्यांचा मुलांक 1 आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 व 28 आहे, अशा व्यक्तींचा मुलांक 1 येतो. या वर्षात खूप जास्त रखडलेल्या गोष्टींना चालना सुद्धा मिळणार आहे. यावर्षी तुमच्यासाठी 1, 9, 2 आणि 5 हे लकी नंबर आहेत. यावर्षी तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. बढतीचे योग चालून येणार आहेत. जे लोक राजकारणात आहेत त्यांची उत्तम प्रगती होईल. जे लोक जॉब करत असेल तर त्यांचे प्रमोशन होणार आहे. तसेच ऑफिसमध्ये लीडर होण्याची संधी देखील मिळणार आहे. आर्थिक बाबतीत हे वर्ष चांगले राहील. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरच्या दृष्टीनं हे वर्ष खूप चांगलं आहे. तुमच्यातील आत्मविश्वास हाच तुमचा खरा मार्गदर्शक ठरेल. फक्त राग, क्रोध, साहस, शौर्य यांचा उपयोग मोजून आणि मापून करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी खेळ, क्रीडा क्षेत्रात उत्तम यश लाभेल. शेती, खरेदी विक्री व्यवहारात नक्की फायदा होईल. मात्र कागदपत्रे नीट तपासून घ्यावे. कायद्याची चौकट सांभाळणे सुद्धा तितकेच गरजेचे ठरणार आहे. या दरम्यान घाई गडबडीनं निर्णय घेणे टाळावे. यावर्षी मुलांक 1 लोकांकडे लक्ष्मी चालून येणार आहे. तिची कदर करा व मनापासून काम करा. अभ्यास करा, विश्वास ठेवा. तुम्हाला जे हवं आहे ते नक्की मिळेल. ज्यांचा मुलांक 2 आहे, म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 व 29 आहे, अशा व्यक्तींचा मुलांक 2 येतो. मुलांक 2 हा चंद्रग्रह आहे. या तारखेला जन्मलेले लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक, दयाळू आणि साधे मनाचे असतात. यावर्षी 2, 1, 9, 5 हे अंक तुमच्यासाठी लकी ठरतील. या अंकांचा प्रभाव तुमच्यावर जास्त पडेल. मुलांक 8 आणि मुलांक 9 असणाऱ्या लोकांसोबत यांचे पटणार नाही. एकच काम हे लोक जास्त वेळ करू शकणार नाही, म्हणून यांचा जॉब बदलला जाईल. मुलांक 9च्या प्रभावामुळे काही भावनिक चढउतार यांच्या आयुष्यात येऊ शकतात, पण तुमच्या या कठीण काळात शांत राहणेच उत्तम आहे आणि कुटुंबियांसोबत वादविवाद टाळणेच ठीक राहील. वैवाहिक जीवन जर तुमचे चांगले नसेल तर तुम्ही एकमेकांशी संवाद साधा. तुमचे उत्तरे तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही कला, मीडिया किंवा अन्य क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करत असाल तर उत्तम यश तुम्हाला या वर्षी मिळेल आणि तुमची एक खास ओळख तयार होईल. लोक तुम्हाला ओळखतील. प्रॉपर्टी किंवा नवीन गाडी घेणार असाल तर पैसा गुंतवताना सावध राहावे. यावर्षी तुमची आर्थिक परिस्थिती नक्की सुधारणार आहे. अनेक प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहे. संधी चालून येणार आहे. तुम्ही फक्त धैर्यानं काम करणं महत्त्वाचं आहे. निर्णय घेण्याची क्षमता तुमची अगदी चांगली आहे. त्यामुळे पैसे कमवण्यात यावर्षी तुम्ही अतिशय पुढे असणार. ज्यांचा मुलांक 3 आहे, म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 व 30 आहे, अशा व्यक्तींचा मुलांक 3 येतो. उच्च शिक्षणाचा योग यावर्षी या लोकांना येणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये वेगाने प्रगती होणार आहे. 2025 मध्ये 3, 1, 2, 5 आणि 9 हे अंक या लोकांसाठी लकी ठरतील. हे लोक अत्यंत स्वाभिमानी आहेत. यांना विनाकारण कुणापुढेही झुकणे अजिबात आवडत नाही. कोणाचेही उपकार हे ठेवत नाहीत. ते धाडसी असतात, अतिशय कष्टाळू असतात. माघार घेणं या लोकांना पसंत नसते, पण यावर्षी
गुरु आणि मंगळाची कृपा जीवनात प्रगतीची आणि नवीन शिकण्याची संधी यांना देणार आहे. लबाड आणि स्वार्थी लोकांपासून दूर राहावे. असे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुमचा पाय मागे खेचण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, पण तुम्ही लक्ष केंद्रित करून तुमचे कामे मार्गी लावा. जॉबवर लक्ष केंद्रित करा. तुमची प्रगती होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. शिक्षण घेणाऱ्यांसाठी, समाजसेवा करणाऱ्यांसाठी हे वर्ष उत्तम राहणार आहे. पैशांची कमतरता भासणार नाही. अचूक निर्णय घेऊन व्यवसायाला सुरुवात करू शकतात. यावर्षी नवीन व्यवसाय सुरू करण्याचे योग देखील आहेत. यावर्षी समाजात मानसन्मान तुमचा वाढणार आहे. जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे. जोडीदारासोबत यावर्षी तुमचा प्रवास देखील होण्याचे योग आहेत. ज्यांचे लग्न झालेले नसेल त्यांचे यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत लग्न जमण्याचे चान्सेस आहेत. या वर्षात प्रगतीच्या दिशेनं तुम्ही पाऊल टाकणार आहात. 2025 तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. ज्यांचा मुलांक 4 आहे, म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22 व 31 आहे, अशा व्यक्तींचा मुलांक 4 येतो. या वर्षात या लोकांच्या जीवनात अचानक चढ उतार येऊ शकतो. बरेच बदल यांच्या आयुष्यात आता घडणार आहेत. या लोकांच्या मानसिक स्थितीत खूप नकारात्मकता राहील. या मुलांकाच्या लोकांना यावर्षी वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल, कारण राहू आणि मंगळाच्या प्रभावामुळे यांचा अपघात होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या तणाव देखील यांना भासू शकतो. यांच्यात चिडचिडेपणा वाढू शकतो. या लोकांना खूप संयम ठेवून काम करावे लागेल. स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल. विशेष करून खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल, कारण यावर्षी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव या मुलांकावर पडणार आहे. व्यवसायात देखील नफा तोटा यात वाढ होऊ शकते. मुलांच्या संबंधित यांची चिंता भासू शकते. खर्च देखील वाढू शकतो. या लोकांच्या जोडीदाराला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जोडीदाराची काळजी घ्या. परंतु 2025 मध्ये 4, 9, 1, 3 आणि 5 या अंकांचा विशेष प्रभाव तुमच्यावर राहील. यावर्षी तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. राहूच्या प्रभावामुळे तुम्ही चुकीच्या लोकांकडे आकर्षित होऊ शकता. तेव्हा खूप सावध राहा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. करिअर आणि पैशांच्या बाबतीत विश्वासू लोकांकडून सल्ला घ्या. सावधगिरीने वागा. मुलांक 4 असणाऱ्या लोकांनी गणपतीची पूजा करा. गणेश चतुर्थी पकडा. तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ज्यांचा मुलांक 5 आहे, म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 5, 14, 23 आहे, अशा व्यक्तींचा मुलांक 5 येतो. या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव जास्त पडेल. या व्यक्तींच्या जीवनात सतत नवनवीन अनुभव यावर्षी येणार आहेत. नवीन प्रवास होणार. नवीन मित्रमंडळी यांना मिळणार. 5, 9, 1, 4 आणि 5 हे अंक तुमच्यासाठी लकी ठरतील. यावर्षी मुलांक 5ला 9ची साथ मिळणार आहे. म्हणून 5 मुलांकाला आळस, रेंगाळणे, चालढकल करणे या गोष्टी अजिबात करता येणार नाहीत. खनिज वस्तू, बँकिंग क्षेत्र, वकील, कोर्ट कचेरी क्षेत्रात 5 मुलांकाच्या लोकांना यावर्षी उत्तम यश लाभेल. वर्षभरात काळा व निळा रंग टाळावा. हिरवा, पिवळा, सफेद रंगाचा उपयोग करावा. यावर्षी जीवनात उत्तम प्रगती असून विशेष व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईल. रिलोकेशनची शक्यता आहे. जिथे नोकरी करत आहे तिथे जर तुम्हाला टेन्शन असेल आणि नोकरी बदलायचा विचार करत असाल तर ही वेळ उत्तम आहे. जे लोक प्रवासाशी संबंधित काम करतात त्यांना विशेष लाभ होणार आहे. या मुलांकाचे लव्ह लाईफ चांगले आहे. जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत असेल, परीक्षा देत असेल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी यावर्षी नक्की येणार. कोणत्या तरी सरकारी कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आर्थिक परिस्थिती तुमची उत्तम राहील. म्हणजेच हे वर्ष तुमच्यासाठी चांगलेच ठरणार आहे. ज्यांचा मुलांक 6 आहे, म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 6, 15, 24 आहे, अशा व्यक्तींचा मुलांक हा 6 येतो. मुलांक 6 हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.
2025 हे वर्ष ह्या लोकांसाठी अनेक नवीन शक्यता आणि संधी घेऊन येईल. आर्थिक भरभराटी यांची होईल. 2025 मध्ये 6, 9, 1 आणि 5 अंक तुमच्यासाठी लकी ठरेल. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल, पण कामाकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी अनर्थ ठरेल. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. सौंदर्य, फॅशन आणि महिलांशी संबंधित उत्पादनांच्या व्यवसायात चांगल्या संधी तुम्हाला चालून येणार आहेत. तुमचे वैवाहिक जीवन उत्तम आहे. जोडीदारासोबत तुमचे नातेसंबंध सुधारणार आहेत. मूल्यांक 6 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष प्रगतीचे ठरणार आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर यावर्षी यश मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. प्रेमाच्या बाबतीत हे वर्ष रोमांस आणि आनंदाने भरलेले असेल. तसेच जे अविवाहित आहेत ते या वर्षी जीवनसाथी शोधण्यात यशस्वी ठरतील. मूल्यांक 6 साठी 2025 हे वर्ष प्रगती, यश आणि आनंदाचे ठरणार आहे. मग ते करिअर असो, प्रेम असो वा प्रॉपर्टी, प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी यांना चालून येतील. तुम्ही फक्त प्रयत्न करा, यश नक्की मिळणार. ज्यांचा मूल्यांक 7 आहे म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 7, 16, 25 आहे अशा व्यक्तींचा मूल्यांक 7 येतो. तुमच्यावर 7, 9, 1, 6 आणि 5 या अंकांचा मोठा प्रभाव पडणार आहे. अंक 7 तुमच्यासाठी शुभ असून त्याच्या प्रभावामुळे तुम्हाला मोठे यश मिळेल. 2025 अंक 9 तुमच्यासाठी आव्हान उभं करणार आहे, त्यामुळे ते स्वीकारायला तयार राहा. त्यांना सामोरे जा. तुमची प्रगती निश्चित आहे. 2025 वर्ष करिअर आणि पैशांच्या दृष्टीनं तुमच्यासाठी उत्तम आहे. अंक 7 मुळे यश तर आहे, पण मार्गात काही अडथळे देखील येऊ शकतात. पण तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण अचानक होणारे बदल नवीन संधीचे मार्ग घेऊन येतील. नोकरी करणाऱ्यांना वरील पदावर जाण्याची उत्तम संधी मिळेल. तुमच्या लक्झरी लाईफमध्ये वाढ होणार. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकतात व वाहनांच्या खर्चात वाढ देखील होऊ शकते. जोडीदाराचे प्रेम संबंध आणि तुमच्यासाठी सहकार्य वाढेल. तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. तुमच्या मुलांसाठी ही शुभ परिणाम तुम्हाला 2025 मध्ये दिसून येतील. दाम्पत्य जीवन व प्रेम प्रकरण यात सुधारणा होण्याचे चान्सेस आहेत. तुमच्या कामाची कार्यक्षमता वाढेल. तुमच्या आनंदात वाढ होईल. म्हणजेच 2025 तुमच्यासाठी नक्कीच शुभ ठरेल. ज्यांचा मूल्यांक 8 आहे म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 8, 17, 26 आहे अशा व्यक्तींचा मूल्यांक 8 येतो. 2025 मध्ये 8, 9, 1, 7 आणि 5 हे अंक तुमच्यावर प्रभाव टाकणार आहेत. मूल्यांक 8च्या लोकांसाठी करिअर, यश म्हणजेच नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक प्रगती होऊ शकते. यावर्षी यांच्या वाहनांच्या क्षेत्रात नुकसान होऊ शकते. यांच्या लक्झरी लाईफमध्ये यावर्षी तणाव भासू शकतो. जे शिक्षण घेत आहेत, जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष थोडे ताणतणावाचे असेल. उच्च अभ्यास करणे तुम्ही निवडू शकतात. मोठी पदवी देखील तुम्ही मिळवू शकता. प्रेम संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या जीवनसाथीचे प्रेम सहकार्य तुम्हाला लाभेल, पण आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल करावे म्हणजेच आर्थिक फायदा होईल. आरोग्य देखील सुधारेल. पैशांच्या संबंधित कामात प्रगती होईल. अंक 1 काही आव्हाने तुमच्यासमोर निर्माण करेल, पण अंक 8 तुमच्यासाठी शुभ असेल. सुरुवातीला 1-2 महिने काही अडचणी येतील, पण मेहनतीच्या जोरावर मोठं यश देखील तुम्हाला मिळेल. सातत्यानं प्रयत्न केले तर चांगले परिणाम देखील मिळतील. वर्षाच्या शेवटी नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन नोकरी मिळण्याचा तुम्हाला योग आहे. जोडीदारासोबत चांगला संवाद ठेवा. मनापासून काम करा, कष्ट करा. तुमचं नशीब तुम्हालाच यावर्षी साथ देणार आहे. आर्थिक भरभराटी तुमची होणार आहे. म्हणजेच नक्कीच 2025 तुमच्यासाठी शुभ आहे. ज्यांचा मूल्यांक 9 आहे म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 9, 18, 27 आहे अशा व्यक्तींचा मूल्यांक 9 येतो.
9, 1 आणि 8 हे अंक तुमच्यासाठी लकी ठरतील. मुलांक 5 मुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. हाती घेतलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश तर नक्की मिळेल, परंतु त्यासाठी खूप मोठ्या आव्हानांचा सामना देखील तुम्हाला करावा लागणार आहे. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अनेक मोठे बदल घडवून आणणार आहे. नोकरी आणि शिक्षणात तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल. प्रगतीचे वेगवेगळे मार्ग तुमच्या पुढे मोकळे होतील. खेळाडूंसाठी हे वर्ष खूप चांगले राहील. जी कामे तुमची रखडलेली होती ती कामे तुमची या वर्षात पूर्ण होणार आहे. तुम्ही करून ठेवलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला या वर्षी मोठा फायदा होणार आहे. तुमच्यात असणारा अहंकार शक्यतो टाळावा. जोडीदारासोबत प्रेमाने वागावं. संयमाने सगळे कामं केले तर नक्कीच यश तुमचंच आहे. मंगळाचा प्रभाव असणार आहे. हे वर्ष 9 मुलांक असणाऱ्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. मान सन्मान प्रतिष्ठा या लोकांना या वर्षात मिळेल. वाहन चालवताना या वर्षी 9 मुलांकाच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवणे यांच्यासाठी गरजेचं आहे. नोकरी आणि व्यवसायात या लोकांना सकारात्मक प्रगती होण्याचे चान्सेस आहे. नवीन वाहने तुम्ही खरेदी करू शकतात, त्यामुळे खर्चात देखील वाढ होईल. प्रेम संबंध चांगले राहतील. जोडीदाराची विशेष साथ लाभेल. तुम्ही मनापासून काम करा. तुमचं ध्येय काय आहे ते ठरवा, प्रयत्न करा, कारण यावर्षी तुम्हाला तुमच्या नशिबाची सुद्धा साथ मिळणार आहे. आणि म्हणूनच तुमची प्रगती, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी यात वेगवेगळ्या संध्या तुम्हाला मिळणार आहेत. अपघातापासून वाचण्यासाठी या मुलांकाच्या लोकांनी श्री हनुमानाची सेवा करावी व मंगळवारी उपवास करणे यांच्यासाठी लाभदायक ठरेल. या व्हिडिओमध्ये आपण 2025 मुलांक 1 ते मुलांक 9 तुमच्यासाठी कसे असणार आहे हे थोडक्यातच सांगितले आहे. परंतु जर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या मुलांकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कोणत्या मुलांकाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती हवी आहे ते खाली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जो मुलांक जास्त विचारला गेला असेल त्याच मुलांकाबद्दल आपण लवकरच नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊ. चला तर मग, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक या व्हिडिओला नक्की करा. तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला सबस्क्राईब करून नक्कीच जा, कारण आपण या चॅनलवर नेहमीच कधी कथा, कधी काही प्रेरणादायक विचार, तर कधी राशी भविष्य, तर कधी स्वामी समर्थांचे विचार, आचार, गोष्टी घेऊन येत असतो. काहीतरी माहिती नक्कीच मिळेल असे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलमार्फत ऐकायला मिळतील. त्यामुळे लगेच या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.